आजची रेसिपी आहे झणझणीत गावाकडचं बेसन. हे आपण वाटून घेतलं. तर ह्या वाटणामध्ये आहे हिरवी मिरची, लसूण आणि थोडं जिरं, पण जास्त बारीक वाटलं नाही, थोडं जाडसर वाटले. ही कोथिंबीर, हे बेसन, पाणी, मीठ, हळद. प्रथम आपण तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं की हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाका, कोथिंबीर, हे पाणी उकळसपर्यंत पाण्याला उकळी आली. आता हे जे बेसन आपण कालवलेलं बेसन आहे उकळत्या पाण्यात टाकायचं. गॅस बारीक करा आणि बारीक आचेवरती हे बेसन चांगलं होऊ द्या. मस्तपैकी बेसन शिजले चांगलं. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं, जास्त झंझट नाही. आणि ह्याच्यामध्ये मी मिरची टाकली होती तेलामध्ये फ्राय करायला, त्यातनं थोडी मला मिरची काढून ठेवली, वरती मीठ टाकले. आता एका मसाल्यामध्ये 2 पदार्थ मी नेहमी करत असते. त्यात थोडं कूट टाकायचं शेंगदाण्याचं, त्यात तेल असतंच आपण फ्राय केलेलं. आणि हे हा खरडा झाला, ठेसा म्हणताय कोण, कोण खरडा म्हणतं, कोण ठेसा म्हणतं. बेसन चांगलं बारीक गॅसवर शिजले. आता जेवढं तुम्ही बारीक गॅसवर बेसन शिजवाल तेवढं खमंग लागतो आणि खायला पण टेस्ट लागतं. आणि बघ ही चटणी तुम्हाला दाखवली मी, याच्यामध्ये सगळं टाकले. डंडा